नाली बांधकामाचा दर्जा निकृष्ट. कोरपणा तालुक्यात औद्योगिक व सर्वात मोठे शहर गडचांदूर येथे विविध योजनेअंतर्गत करोडोंची विकास कामे सुरू आहे. याच श्रेणीत येथील प्रभाग क्रमांक 3 माणिकगड सिमेंट कंपनी रस्त्याच्या बाजूला जुने वुडलँड बार पासून एकरे यांच्या घरापर्यंत सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 29,97,415 असे जवळपास 30 लाख रुपये खर्चून नालीचे बांधकाम सुरू आहे. असे असताना मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याकडे नगर परिषदेच्या संबंधित विभाग अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावली जात असून केवळ कंत्राटदारांचे खिसे भरले जात असल्याची चर्चा शहरात ठिकठिकाणी सुरू आहे. नाली बांधकाम करताना सुरुवातीला 15 सेंटीमीटर रवाळी टाकून व्यवस्थितपणे बेड काँक्रीट करणे आवश्यक असल्याची माहिती आहे. मात्र या ठिकाणी वेगळेच घडताना दिसते आहे. विहिरगाव येथील पिपळी रेती वापरणे बंधनकारक असून त्यांच्या लीडचे पैसे सुद्धा एस्टिमेटमध्ये जोडलेले आहेत. पण येथे इतर ठिकाणाची माती मिश्रित रेती आणि डस्टची चुरी तसेच लोखंडी रॉड सुद्धा कमी ची आणि कमी प्रमाणात वापरली जात असल्याचे दिसून येत आहे. हे काम पाहून कामाचा दर्जा काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी. नगर परिषद अभियंत्याने बांधकामाची व्यवस्थितपणे पाहणी करणे गरजेचे असताना हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी सदर कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. कामात अनियमितता आढळल्यास कारवाई करून कंत्राटदाराचे बिल थांबवावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. लाईव्ह चंद्रपूरसाठी गडचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट.